ऍज इट इज ह्या ट्रॅक्टर मध्ये आपण दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये इंजिन जे आहे ते जपानचं इंजिन आहे, मेड इन जपान इंजिन आहे आणि स्वतः कुबोटाचं इंजिन वापरले गेलेलं आहे. त्या ट्रॅक्टर मध्ये जे इंजिन आहे ते 4 सिलेंडरचं KQ4P टेक्नॉलॉजीचं इंजिन आहे. KQ4P म्हणजे काय? कुबोटा क्वाड 4 पिस्टन. पण ह्या पिस्टनच्या ज्या रिंग लागलेल्या आहेत त्या इतर ट्रॅक्टरच्या रिंगच्या तुलनेमध्ये रिंग आहेत त्या पातळ रिंग आहेत आणि नॅरो आहेत. या ट्रॅक्टरची जर तुम्ही बॅटरी बघितला तर बॅटरी जनरली इतर ट्रॅक्टरची 88 ते 90 अँपिअरच्या बॅटरी असतात जनरली कुठलाही ट्रॅक्टर घेतला तर. पण ह्या ट्रॅक्टर मध्ये 52 अँपिअरची बॅटरी लागलेली आहे. ती का लागलेली आहे आणि आपण कारची बॅटरी वरती इंजिन एवढं मोठं चालू कसं होतं, तर ती टेक्नॉलॉजी अशी लागलेली आहे याच्यामध्ये. KQ4P म्हणजे कुबोटाच्या क्वाड 4 पिस्टन आणि पिस्टनची रिंग जी नॅरो दिलेली आहे त्या पिस्टनची रिंग एकदम सुईच्या टोकासारखी रिंग आहे. त्यामुळं लायनर आणि पिस्टन मध्ये जे घर्षण असतं ते घर्षण ह्याच्यामध्ये 50% इतर ट्रॅक्टर पेक्षा कमी आहे. अगदी तुम्ही फॅन जरी फिरवला हाताने तरी इंजिन सहज फिरतं. त्यामुळे ह्या इंजिनला चालू व्हायला करंट जो लागतो तो करंट इतर ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये कमी लागतो. त्यामुळे आपली ह्या ट्रॅक्टरला 52 अँपिअरची बॅटरी सुद्धा सफिशियंट आहे. इव्हन बऱ्याच डीलरशिप वरती आम्ही डेमो केलेले आहेत. ज्या सेल्फ स्टार्ट बाईक आहेत, टू व्हीलर, छोटी बॅटरी असते ना, त्या बॅटरीवरती सुद्धा हे इंजिन चालू होतं आपलं. टू व्हीलरच्या बॅटरीवरती ज्या सेल्फ स्टार्ट बॅटरी आहेत, बाईक आहेत, त्या कुठल्याही बाईकची बॅटरी काढायची आणि ट्रॅक्टरची बॅटरी काढून टू व्हीलरची बॅटरी लावा तुम्ही, तरी इंजिन चालू होणार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी अशी लावलेली आहे. आपण प्रॅक्टिकली करून बघा, बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेलं पण आहे तसं, आहे ना. तर टेक्नॉलॉजी अशी लागलेली आहे ह्याच्यामध्ये की त्यामुळं ते पॉसिबल आहे टू व्हीलर बाईकच्या बॅटरीवर सुद्धा इंजिन स्टार्ट होणं. ह्याच्यामुळं कस्टमरला फायदा काय आहे? एवढ्या कमी पॉवर मध्ये इंजिन स्टार्ट होतं आणि घर्षण लेस असल्यामुळं इंजिन वर्षानुवर्ष चालत राहतं, त्याचा मेंटेनन्स निघत नाही, वेर अँड टेअरचं पर्सेंटेज तुमचं कमी होतं आणि डेफिनेटली इंजिन जर फ्री फिरतं एवढं तर त्याला डिझेल पण कमी लागणार आहे, बरोबर. तर ह्याला मायलेज पण आपल्या इतर ट्रॅक्टर पेक्षा खूप कमी डिझेल लागतं. SFC जर तुम्ही बघाल ह्या 45 HP सेगमेंट मध्ये, तर SFC सुद्धा आपली जवळपास 262 किलोवॅट पर किलोवॅट SFC दिलेली आहे, जी इतर ट्रॅक्टरच्या जवळपास 280च्या वरती आहेत. आणि ही SFC असते ती ही गव्हर्नमेंट सेट करतं, कुठल्याही कंपनीचं त्याच्यात हस्तक्षेप नसतो, डीलरशिपचा हस्तक्षेप नसतो. जे बुधनी गव्हर्नमेंट आहे ते टेस्ट करून तुम्हाला तिथं चेसी प्लेट वरती दिलेलं असतं. तिथं कुठल्याही कंपनीला खोटं करता येत नाही, ठीक आहे. दुसरी ह्याच्यामध्ये आहे ती क्लच जो दिलेला आहे आपण, तो 4 फिनचा क्लच प्लेट दिलेला आहे, जो इतर ट्रॅक्टरच्या सेगमेंटमध्ये 55 HP इंडस्ट्रीमध्ये जेवढी पण क्लच प्लेट देतात, जॉन डीयर असेल, महिंद्रा असेल किंवा सगळ्या कंपन्या, त्या सगळ्यांकडे 4 फिनच्याच आहेत, 4 पाकळ्याच्या आपण म्हणतो जनरली लँग्वेज मध्ये. पण 45 HP सेगमेंट मध्ये सुद्धा आपण त्याला क्लच प्लेट दिली आहे ती 4 पाकळ्याची क्लच प्लेट दिली आहे. म्हणजे इतर ट्रॅक्टर पेक्षा त्याचं जी क्लचचं लाईफ आहे तो जवळपास 1 वर्ष 1000 तासाचं त्याचा लाईफ ह्या ट्रॅक्टर मध्ये एक्स्ट्रा देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पॉवर स्टेरिंग जर बघाल तर दोन्ही साईडला तुम्हाला पंप दिसतील, दोन्ही बाजूला सेम फोर्सने स्टेरिंग फिरणार आहे. ज्या साईडला तुम्ही फिरवता, लेफ्टला किंवा राईटला, दोन्हीला फोर्स तुम्हाला सेम लागणार. पण सिंगल ऍक्टिंग पॉवर स्टेरिंग मध्ये काय असतं, पंप तुमचा एका बाजूला असतो आणि दुसरा बाजूला टायर रॉड मार्फत पलीकडचा टायर कनेक्ट केलेला असतो. ज्या साईडला सिलेंडर आहे त्या साईडला तुमचं स्टेरिंग इझी फिरतं, पण अपोजिट फिरवायचं म्हणला की थोडासा त्याला लोड जातो. प्लस ह्याच्यामध्ये मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. फ्रंट ऍक्सलला जर तुम्ही बघाल तर ह्या फ्रंट ऍक्सल मध्ये धडीला, आपण फ्रंट ऍक्सल म्हणजे धडी, यस, तर फ्रंट ऍक्सल म्हणजे धडी. धडीला ह्या ट्रॅक्टर मध्ये सेंटर पिन नाही. बघितलंय तुम्ही सगळ्यांनी, जे ज्यांच्याकडे आपला 4501 आहे त्यांना माहिती आहे. आणि ह्या फ्रंट ऍक्सलला
सेंटर पिन नसल्यामुळं ह्याला मेंटेनन्स कॉस्ट इतर ट्रॅक्टर पेक्षा फार कमी येते. प्लस कस्टमर ह्याचा मेंटेनन्स घरामध्ये जरी फ्रंट ऍक्सल मध्ये तुमचा प्ले जरी वाढला तरी त्याला ऍडजस्टेबल बोल्ट दिलेला आहे आपण, म्हणजे तुम्ही जागेवरती त्याचं गॅप जो आहे तो सिम्स टाकायची ऍडिशनल गरज नाही, ऍडिशनल वॉशर वाढवायची गरज नाही. बोल्टच्या चेक नट खोलून तुम्ही बोल्ट वरती त्याचं ऍडजस्ट करू शकता. म्हणजे मेंटेनन्स जी कॉस्ट आहे ती कंपनीने इतर ट्रॅक्टरच्या कम्पेअर मध्ये ह्याची फार कमी केलेली आहे. फक्त ह्याच्यामध्ये ऑइल चेंज वेळेवर करायचं, ह्याला मेंटेनन्स कॉस्ट कुठल्याही प्रकारची येणार नाही. वॉरंटी सुद्धा आपण देताना 5 वर्ष 5000 तासाची वॉरंटी दिलेली आहे ट्रॅक्टर मध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ऍडिशनल फीचर आहे, क्लच आहे तो आपला मेन क्लच 4 पाकळ्याचा, जसं मी सांगितलं तुम्हाला मेन क्लच 4 पाकळ्याचा आहे. आणि पीटीओ साठी क्लच प्लेट आपण इंडिपेंडेंट दिलेले आहे. म्हणजे क्लच हा 2 क्लच प्लेट आहेत ट्रॅक्टर मध्ये, एक चालायचा ट्रॅक्टर क्लच आणि एक पीटीओ फिरवायचा क्लच हा सेपरेट दिलेला आहे. इतर ट्रॅक्टर मध्ये ह्या सेगमेंट मध्ये किंवा 45 HP रेंज मध्ये तुम्हाला ड्युएल पीटीओ कधीही बघायला भेटणार नाही, किंवा तो ऑप्शन मध्ये असेल. जर ऑप्शन मध्ये जर आला तुम्हाला ड्युएल क्लचचा ट्रॅक्टर हवा असेल तर त्याची कॉस्ट इतर ट्रॅक्टर पेक्षा मिनिमम 25,000 वाढली जाते. पीटीओ पण देताना सिंगल पीटीओ देतात, आपण देताना 540 पण दिलाय, 750 पण दिलाय. त्याचीही कॉस्ट तुम्हाला ऍडिशनल जर ऑप्शन मध्ये भेटला तर त्याची कॉस्ट वाढत जाते. पण ह्या सेगमेंट मध्ये ह्या मॉडेल मध्ये हा ट्रॅक्टर ह्याला कुठल्याही प्रकारचं व्हेरियंट नाहीये. जो पण सिंपल कस्टमर जरी घेणार असेल तर हे सगळे फीचर त्याला एकाच मॉडेल मध्ये भेटणार आहे. कुठल्याही प्रकारचं मॉडेल ऑप्शन आपल्याकडं नाहीये, ना 45 HP मध्ये नाहीये, ना 42 HP मध्ये सुद्धा नाहीये. ठीक आहे. दुसरा आहे ते ह्याला शटल शिफ्ट दिलेला आहे, फॉरवर्ड रिव्हर्स एकाच रेंज मध्ये दिलेले आहेत. जसा फर्स्ट सेकंड थर्ड टॉप पुढे पळणार ट्रॅक्टर, तसंच त्याच रेंज मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड टॉप 4 गिअर मध्ये मागे पण येणार आहे. गिअर बॉक्स असताना टोटली सिंक्रोमेश गिअर बॉक्स आहे आपला. फर्स्ट सेकंड थर्ड टॉप तुम्ही 4 गिअर कुठलेही कुठं इझी शिफ्ट करू शकता. अगदी ट्रॅक्टरला तुम्ही ऊसाची वाहतूक करताय, रोडवरती तुम्हाला कंट्रोल करायचं आहे, ट्रॅक्टर चढामध्ये काय वेळेस कॉन्स्टंट मेश किंवा स्लाइडिंग मेश जर गिअर बॉक्स असेल तर गिअर एंगेज होत नाही, ड्रायव्हरला जरा अवघड जातं गिअर शिफ्टिंगला, किंवा मग काय वेळेस जर गिअर बसला नाही तर मागं पण सरकतात ट्रॅक्टर. तर सिंक्रोमेशची खासियत अशी आहे, तुम्ही सहज कार सारखे गिअर शिफ्ट करू शकता आणि गिअर मध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज येणार नाही. ठीक आहे. अगदी टॉप मधनं तुम्ही फर्स्ट वरती सुद्धा येऊ शकता, गिअरला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यात एक खासियत अशी आहे, तुम्ही आता ट्रॅक्टरचं इंजिन चालू करून बघितलं साहेबांनी, त्याला व्हायब्रेशन या इंजिनला बिलकुल नाहीये, 0 व्हायब्रेशन. आम्ही मध्ये टीव्हीला ऍड पण एक ब्रॉडकास्ट केली होती चहाची. चहा पिऊन कप ठेवतो आपण, चहा पण कप हालत नाही किंवा चहा सांडत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या ट्रॅक्टर वरती जो चालवतो त्याला व्हायब्रेशन मणक्याचं काम त्याचं बिलकुल निघणार नाही. ह्याचा प्लस पॉइंट तोच आहे, कार चालवल्यासारखं फील नाही होणार तुम्हाला. एक तर प्लॅटफॉर्म जर तुम्ही बघाल इथं पूर्ण स्पेस असा ओपन आहे. बाकीच्या ट्रॅक्टरला गिअरबॉक्सचा थोडासा उंचवटा असेल किंवा काय मॉडेलला गिअर मध्ये आहेत, ह्या ट्रॅक्टरवर बसल्यानंतर कार चालवल्यासारखं तुम्हाला फिलिंग येणार आहे. अगदी व्हायब्रेशन जर टेस्ट करायची म्हणलं तर तुम्हाला लाईव्ह टेस्ट करून दाखवतो की व्हायब्रेशन